वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रीयन आमरस थाळी शेअर करत आहे. हा जो सीझन आहे तो आंब्याचा सीझन आहे, तर आमरस थाळी तर बनायलाच पाहिजे. तर मग माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमरस थाळीमध्ये मी आज बनवलं आहे जिरा राईस, त्यानंतर बटाट्याची भाजी, चपाती आणि कुरडी, पापड, आमरस आणि मुगाची भाजी. आमरस हे प्रत्येकालाच आवडतं आणि सीझनमध्ये म्हणजे आंब्याचं सीझन असल्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये प्रत्येकाकडेच आमरस थाळी बनते. तर मग अशीच आमरस थाळी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वात आधी मी जिरा राईस केला. राईस कसा पटकन होऊन जातो तर मी तुपामध्ये केला. राईसचा कुकर लावून दिला. त्यानंतर मला बटाट्याची भाजी करायची होती, तर मग मी बटाटे सोलून घेतले. कसं भाजीची इकडे म्हणजे बटाट्याची तयारी होईपर्यंत इकडे राईस शिजून जातं. मी बटाटे स्वच्छ म्हणजे आधी सोलून घेतले. त्यानंतर ते कट केलं. छोटे छोटे बटाटे छोटे कट केले, काप केले त्याचे. आम्हाला तशी बटाट्याची भाजी आवडते, सुकी भाजी. स्वच्छ धुवून घेतले आणि बघा तोपर्यंत माझा राईस पण शिजून गेला. त्यानंतर मग मी बटाट्याची भाजी केली. जी म्हणजे अशी भाजी आहे की ते कमी मसाल्यात आणि झटपट तयार होते, शिवाय खायला पण टेस्टी लागते. आणि लंच बॉक्ससाठी तर अशी सुकी बटाट्याची भाजी म्हणजे एकदम छान ऑप्शन आहे. बरेच जण असे ट्रॅव्हलिंग वगैरे करतात तर अशी सुकी भाजी घेऊन जातात आणि तसं आपण म्हणजे स्कूलमध्ये वगैरे पण बऱ्याचदा ही भाजी दिली जाते. तर ही भाजी तर बेस्ट ऑप्शन आहे. शिवाय जर गरम गरम पोळी असली आणि अशी सुकी बटाट्याची गरम भाजी तर ती खायला वेगळीच मजा येते, खूप टेस्टी लागतं. घरच्या साध्या इन्ग्रेडियंटमध्ये तयार होणारी कम्फर्ट फूड रेसिपी आहे बटाट्याची भाजी. त्याला काही करावं लागत नाही, घरच्या घरी साध्या मसाल्यात लगेच झटपट तयार होऊन जाते. ही भाजी पण पुरीसोबत पण खूप छान लागते. आणि कसं असं बटाट्याची भाजी आपण कितीदा पण खाऊ शकतो, म्हणजे खाऊन बोर होत नाही. शिवाय मग मी इकडे बटाट्याची भाजी फोडणी घातली आणि मग बनवलं आमरस. तर आमरससाठी मी आंबे आधीच पाण्यात टाकलेले होते, तर त्याला आधी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आंबे चोळून घेतले आणि त्याचा रस केला. त्यामध्ये मी मिल्क पण ॲड केलं. आम्हाला म्हणजे आमरसमध्ये मिल्क ॲड केलेलं आमरस आवडतो, म्हणजे तसा पण आवडतं पण मिल्क ॲड करून पण आवडतं. तर कधी मिल्क पण टाकते किंवा कधी तसं साधा पण नुसतं पाण्याचं पण रस करते, की नुसतं पाणी ॲड करून मिल्क न टाकता थोडं पाणी ॲड करून तसा पण रस करते. पण आज जो आमरस बनवला आहे तर त्यामध्ये मी थोडं मिल्क ॲड केलं. त्यानंतर मग मी त्याला मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेतलं आणि झाला माझा आमरस तयार. आमरस हे म्हणजे काही मिनटात आणि लगेच असं झटपट तयार होऊन जातं. आणि आमरस म्हणजे हे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट. आणि त्यातल्या त्यात मस्त थंडगार आमरस खाल्ल्यावर वेगळीच मजा येते. म्हणजे तसं म्हणायचं झालं तर उन्हाळ्यातील सगळ्यात खास आणि पारंपरिक डिश म्हणजे घरी बनवलेलं थंडगार आंब्याचं आमरस, बरोबर ना? आणि आंब्याचा सीझन आला की आमच्या घरी तर रोज म्हणजे एक दिवस आड आमरस बनतंच. त्यातल्या त्यात श्रीवला मँगो आणि मँगोचं बनवलेला रस खूप आवडतो त्याला. तर मग आमच्या घरी बनवणं चालूच राहते, एक दिवस आड तरी बनवतोच. तर मी गव्हाचे पीठ आधीच भिजवून ठेवलेले होते, तर मग मी चपात्या पण करून घेतल्या. आणि आता राहिलं होतं माझे मुगाचे भाजी आणि कुरड्या पापड तळायचं, तर ते तर आपण लास्टमध्येच करतो सगळं झालं की. तर मग मुगाच्या भाज्यासाठी मी त्याची तयारी आधीच करून ठेवली होती, म्हणजे लसूण,
जिरंची कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं आधीच मी मिक्सरमधून बारीक करून ठेवलेलं होतं आणि मुगाची डाळ पण थोडी हलकीशी बारीक केलेली होती. तर त्याची तयारी मी आधीच करून ठेवलेली होती. तर मग आता मला ते सगळं मिक्स करायचं होतं फक्त. तर मग मी ते सगळं मिक्स केलं आणि त्यामध्ये बेसन ॲड केलं आणि बेसन ॲड करून ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि मग मुगाचे भजे केले. आम्हाला नुसतं म्हणजे बेसनाच्या भाजीपेक्षा त्यामध्ये थोडं मूग जर ॲड केलं तर ते जास्त आवडतात आणि ते मूग ॲड केल्यावर ते म्हणजे टेस्टी पण लागतं थोडं. तर मी नेहमी म्हणजे शक्यतोवर मी तसेच करते, मूग ॲड करूनच भजी करते आणि बेसनची फार कमी करते. तर मी ते मूग भज्याचं आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग मी आधी थोड्या कुरड्या वगैरे तळले, पापड तळले थोडे आणि त्याच्यानंतर मग मूग भजे केले. मुगाचे भजे कसं गरम गरम केल्यावर खायला त्याची वेगळीच टेस्ट लागते. म्हणजे जशी गरम टेस्ट लागते ती थंडी झाल्यावर तशी त्याची टेस्ट नाही लागत. मुगाचे भजे म्हणा किंवा बेसन भजे तुम्हाला पण माहीत आहे की ते गरम गरम अगदी छान लागतात. म्हणजे असतात ना अशा काही वस्तू की कोणत्या वस्तू ज्या आहे त्या म्हणजे थंड्याच चांगल्या लागतात, त्या गरम झाल्यावर चांगल्या नाही लागत. आणि ज्या कोणते पदार्थ असतात की ते म्हणजे गरमच चांगलं लागतं, ते थंड झाल्यावर चांगलं लागत नाही. तर तशापैकी एक आहे ते म्हणजे भजी. मग ते कोणते पण भजी असो, पण ते गरम याची टेस्ट वेगळीच लागते. अशा प्रकारे माझी आमरस थाळी बनवून रेडी झालेली आहे. मग मी ते सगळं एका डिशमध्ये सगळं वाढून घेतलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, हॅव अ गुड डे.